यानंतर एक ब्रेकिंग न्यूज समोर येते। संजय शिरसाट हे मसाजोगमध्ये दाखल झाले आहेत। देशमुख कुटुंबियांच्या भेटीला संजय शिरसाट पोहोचलेत। संजय शिरसाट यांची सांत्वनपर भेट आहे ही आपण बघतोय। उदय सामंत हे देखील मसाजोगमध्ये जाणार आहेत आणि संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची भेट घेणार आहेत। संजय शिरसाट सध्या मसाजोगमध्ये दाखल झाले आहेत। देशमुख कुटुंबियांच्या भेटीसाठी संजय शिरसाट हे पोहोचलेत। संजय शिरसाट हे सांत्वनपर भेट घेत आहेत। तर आपण बघतोय संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर चांगलंच संपूर्ण राजकारण ढवळून निघालं होतं। धनंजय मुंडे यांच्यावरती देखील अनेक आरोप प्रत्यारोप झाले। त्यानंतर पोलीस अधीक्षकांची बदली आणि त्यानंतर आता राज्य सरकारच्या मंत्रिमंडळातलेच 2 मंत्री हे मसाजोगमध्ये येऊन कुटुंबियांची भेट घेत आहेत। संजय शिरसाट हे तिथे पोहोचले आहेत। आपण ही थेट दृश्य बघतोय। संजय शिरसाट मसाजोगमध्ये पोहोचलेत आणि कुटुंबियांसोबत संवाद साधतात। नेमकं काय घडलं होतं हे त्यांच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करतात। आपण ही दृश्य बघतोय। संतोष देशमुख कुटुंबियांच्या भेटीला संजय शिरसाट पोहोचले आहेत आणि तिथे नेमकं काय घडलं, कसं घडलं, सध्याचं काय आहे, सगळी माहिती संजय शिरसाट यांच्याकडून घेतली जाते। तर संजय शिरसाट यांना संतोष देशमुख यांचे कुटुंबीय काही कागदपत्र देखील दाखवण्याचा प्रयत्न करतात। त्यातून काही माहिती हे संजय शिरसाट यांना सांगू इच्छित आहेत। आपण या दृश्यांमधून बघू शकतो। संजय शिरसाट हे मसाजोगमध्ये दाखल झालेत आणि संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट ते घेत आहेत। या संदर्भात स्वानंद पाटील आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिक माहिती देतील। स्वानंद, आपण बघतोय संजय शिरसाट हे संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांसोबत संवाद साधत आहेत। नेमकं काय संवाद सुरू आहे त्या ठिकाणी? नक्कीच वर्षा, संजय शिरसाट काही वेळापूर्वीच मसाजोग येथे दाखल झालेले आहेत आणि एकंदरीतच आधी विरोधकांकडून देशमुख कुटुंबियांची भेट घेण्यात येत होतं आणि आता अजित पवारांनंतर आज या ठिकाणी संजय शिरसाट हे पोहोचलेले आहेत आणि एकंदरीतच जे धनंजय देशमुख आहेत, संतोष देशमुख यांचे भाऊ, त्यांचं एकच म्हणणं आहे की आम्हाला देशमुख कुटुंबियांना न्याय पाहिजे, उरलेल्या आरोपींना तात्काळ अटक करा, अशी मागणी ते संजय शिरसाट यांच्याकडे करत आहेत। वर्षा, निश्चितच स्वानंद, आपल्याकडे माहिती होती उदय सामंत देखील येणार आहेत, ते नेमके कधी येत आहेत? उदय सामंत काही वेळात पोहोचतील। सध्या त्यांना क्लिअरन्स न भेटल्यामुळे ते अद्यापही तिथून रत्नागिरी निघू शकले नाहीत असं समजतंय। आता काही वेळात तिथं पोहोचतील आणि त्याआधी मात्र संजय शिरसाट हे देशमुख कुटुंबियांची भेट घेत आहेत, त्यांचं सांत्वन करत आहेत। वर्षा, निश्चितच स्वानंद, आपण जर काही दृश्य बघितली तर तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे संतोष देशमुख यांचे भाऊ सध्या संजय शिरसाट यांच्यासोबत बोलण्याचा प्रयत्न करतात। त्यांच्या हातामध्ये काही कागदपत्र देखील आहेत, ती शिरसाट यांना दाखवतायत। नेमकी काय आहेत ती कागदपत्र आणि काय सांगितलं जातंय संजय शिरसाट यांना? एकंदरीत ज्या देशमुख कुटुंबियांच्या मागण्या आहेत आणि या मागण्या संपूर्ण निवेदन जे आहे ते संजय शिरसाट यांना दिलं जात आहे आणि या प्रकरणातील 7 पैकी जे 4 आरोपी आहेत ते अटक करण्यात आलेले आहेत, मात्र 3 आरोपी अद्यापही फरार आहेत आणि या आरोपींना तात्काळ अटक करावी अशी मागणी देशमुख कुटुंबियांबरोबर समस्त मसाजोग गाववासियांकडूनही केली जात आहे। वर्षा, हेच ते निवेदन आहे जे की यांना शिरसाट यांना दिलं जात आहे। निश्चितच स्वानंद, नेमकं आपण तर बघत आहोत सध्या तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे उदय सामंत थोड्याच वेळात येतील। या 2 मंत्र्यांशिवाय आणखी कोणी राजकीय नेते येणार आहेत का आज देशमुख कुटुंबियांची भेट घेण्यासाठी? नाही, अद्यापही आज फक्त हे 2च मंत्री येणार होते, मात्र नवीन कोण भेट घेणार याबाबत माहिती नाही आपल्याकडे। आता उदय सामंत येतील की नाही याबाबतही अद्यापही अस्पष्टता आहे, कारण त्यांचं हेलिकॉप्टर न उडू शकल्यामुळे ते अद्यापही पोहोचलेले नाहीत या ठिकाणी। निश्चितच काही तांत्रिक कारणांमुळे खरं तर उदय सामंत यांचा हा दौरा उशिरा होऊ शकतोय। स्वानंद, सगळे अपडेट तुमच्याकडून घेऊ। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।